जीवनामध्ये काही अडचण येणार नाही. जीवनामध्ये सहज करून जाते. सहज करून जाण्याचा मार्ग भगवंतांनी त्या काळात सांगितलेला आहे. कलियुगामध्ये या कलियुगामध्ये माणूस माणसावर विश्वास ठेवणार. आता मला सांगा, पूर्वीची माणसं आताची माणसं काय फरक आहे का? पूर्वी सुद्धा घडले हो. आता महाभारतामध्ये सांगा, आपल्या तिथं वस्त्र आणत होते आणि ते सगळं बघत असत. मग आता जे वस्त्र आणत त्या काळामध्ये होत होतच ना. काय वेगळं आहे का सांगा मग? पूर्वी जे महाभारतात घडलं आपले म्हणजे एका स्त्रीचं भर दरबारामध्ये घडतं आणि बाकी बघत असतात. आता सुद्धा समाजात चालूच आहे ना. एखाद्या मुलीवर कुणी जर हल्ला केला तर बाकी बघायची भूमिका घेतात. बघा तुम्ही मी गेलो आणि मला काय होईल. रामाच्या काळामध्ये सुद्धा राम वनवासाला गेल्यानंतर परत आल्यानंतर त्याने सीतेवर काही लोकांनी घेतलं, त्याची कुजबूज सुरू झाली. तिथं सुरुच राज्य ते ऐकून रामाने सुद्धा आपल्या सीतेला काय केलं, परत सुरू. त्यामुळे काळामध्ये घडले गेले. म्हणजे आताच्या माणसानं म्हणतोय आपण पूर्वी चालतो होतं आणि आता कलियुगामध्ये काय नाही. कलियुगामध्ये आणि पूर्वी तेच होतं. पूर्वी सुद्धा घडत होतं आणि आता सुद्धा घडत. आता सुद्धा घडलं तरी सुद्धा या पृथ्वी तलावर चांगली माणसं आहेत आणि चांगली आहेत म्हणून पृथ्वी चालली. काय त्याची पृथ्वी चालत नाही. भगवंत बुद्धी करायचं काम करतोय. लाईटचा शोध लावला, त्याच्या पूर्वी जन्माचं काय असेल त्याला थोडक्यात बुद्धी घातली जाते. लाईट असं तयार होईल करतो. मोबाईल टीव्ही शोध लागले, कुणी लावले? माणसाने लावले ना. त्या काळामध्ये महाभारतात बाण पडलं की राहायचं कसं तर वाटायचं आपल्याला. बाणामध्ये पाणी लागायचं. आता त्याच्यावर काय पडलं. आता आपण इथं बोलतो, अमेरिकेमध्ये माणूस ऐकतो मोबाईल मध्ये. हवेत ते कशी दोन्ही जात असतील बरोबर. मुंबईमध्ये मॅच टीव्हीवर बघतोय आपण, चित्र कशी येत असेल बरोबर. ती भगवंताची कृपा आहे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सुद्धा अध्यात्मवादी होते. जे आपले भारताचे राष्ट्रपती होते ते सुद्धा अध्यात्मवादी. ही पुढचा अदृश्य शक्ती आहे. त्या अदृश्य शक्तीद्वारे सगळं चालू आहे. आणि ते अदृश्य शक्ती म्हणजे भगवंताचं नाम, देव देणारा. म्हणून आपण या भगवंतावर पूर्णपणे भरोसा ठेवा आणि आपल्या जीवनाची वाटचाल. राजा सेवेला साधा सोपा हरिपाठामध्ये सुद्धा आहे. नामसंकीर्तन साधन होते. जळतील पापे जन्मांतरची न लगती सायाचे जावे वनंतरा सुखे तो घरा नारायण आईची बसली करायची बुद्ध आवड्यांचा आवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र सवा सवर काळ या करता काही साधन मागच्या कृपाची अशा पद्धतीने फक्त शाळा तरी घेतो येते असं महाराजांना म्हणायचं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी मला या जे भगवंताने बुद्धी दिली ते मी माझ्या तोंडातून पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला. एखाद्या वेळा वापरासाठी गेला असेल तर मला चमत्कार म्हणजे भगवंताची कृपा म्हणायची. तर या गादीवर आपण पुस्तक आहे तिच्या गादी ही गादी साधी नाही, नारळी गादी आहे. आणि या गादीवर तुम्हाला जे बोलावं ते चांगलं बोलावं आणि ती भगवंत बुद्धी देत असतो. त्या पद्धतीने आपण सेवा करत असतो. त्यासाठी सेवा झालेली आहे. आम्हाला या सेवेसाठी पुंडितदादांचं मागणी लागलं तरी या मार्गाला आणले आणि या मार्गाला सेवा घडलेली आहे. आमच्या आईवडील असतील, आईवडिलांचं कष्ट असेल, प्रामाणिकपणे कष्ट केलं म्हणून ते आम्हाला वाटलं आलेलं आहे. तुम्ही सर्व टाकले बंधू भगिनी, मृदुमणी, श्रोते मंडळी याच्या सुद्धा सर्वांच्या चरणी ही सेवा अर्पण करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण करतो.